हो 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 अगं मी पाहुणे कुठे झाले अहो या या या. सर स्वागत आहे तुमचं. हो नमस्कार. थँक्यू थँक्यू सर थँक्यू. येताना या देहास काही त्रास तर नाही ना झाला. नाही 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 त्रास नाही झाला मला. हरकत नाही Yes, सर. yes, yes. अगदी काही क्षणात आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. अगदी, सर अगदी. तत्पूर्वी एकच क्षण. हो हो एक हो. हे आपल्या 1,00,000 रुपये. हे कसले हे आपल्या ठरल्याप्रमाणे पाकिट 1,00,000 रुपये मानधन? मानधन. एक मिनिट एक मिनिट माझी नक्कल नाही नाही नक्कल नाही करते. भरून आलंय मला. अरे तुम्ही आधीच दिलेत 1,00,000 रुपये. हो. मला खूप आनंद झाला. थँक्यू व्हेरी मच. हरकत म्हणजे असे इव्हेंट मॅनेजर खूप कमी असतात. थँक्यू. मी सतत काम करेन ना तुमच्या हो, हो, बरोबर. जरूर. काय असेल तर मला तुम्ही प्लीज सांगा. जरूर, हा. जरूर. आणि आता आपण थोड्याच क्षणात आपण कार्यक्रमाला सुरुवात चालेल, करूया. चालेल. Yes, सर yes. तोवर तुम्ही तुमचं आसन ग्रहण करा. येस येस ग्रहण. पडदा द्या रे पडदा द्या. हे म्हणजे हे कसले आवाज? फटाक्यांचे आवाज आहेत का? नाही सर बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज आहेत. अच्छा म्हणजे मला सलामी वगैरे दिली आहे का? थँक्यू. वेगळं नाही. रसिका हो नाना रसिका देई केवळ कांचन पुरे समाधान. वा. नाना रसिका देई केवळ कांचन पुरे समाधान. करावयाचं तुमचे रंजन पुढ्यात उभी नेण्यांची कांचन. वा वा. मी कांचनेनं तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते अधोविश्व सन्मान संधेत म्हणजेच अंडरवर्ल्ड पुरस्कार सोहळा 2020. हे बघा प्रेक्षकांना नम्र विनंती आहे की आपापले चॉपर गुप्ती बंदुका बंद करून ठेवाव्या. अजिबात चालणार नाही. हा बसा खाली शांतपणे. हो हे कुठे बोलवलंय तुम्ही मला? हे अधोविश्व पुरस्कार सोहळा. हे अधोविश्वाचं हे काय आहे अहो सगळं? म्हणजेच अंडरवर्ल्ड पुरस्कार सोहळा नाही का? अधोविश्वाचे मानकरी म्हणजे अंडरवर्ल्डचे? हो अधो विश्व अंडरवर्ल्ड. काय झालं? हा? म्हणजे अंडरवर्ल्ड? हो हो ते हे गोळ्या वाजवत आहेत. हे गोळ्या मारतायत सगळे. अहो एक मिनिट. अहो अहो तुम्ही पुढे घाबरू नका. ते आपल्याला काही करणार नाहीत. अहो. अतिशय चांगली माणसं आहेत. हा ती बसा बसा तुम्ही स्थानापन्न व्हा. बसा बसा. हे मला आधी- तर रसिका हो आता आपण लगेच संध्येला सुरुवात करूया. हळू. नाही तो उठला ना एकदम. तर आपला मंच अतिशय थोर अशा पाहुण्यांच्या पादस्पर्शाने पावन झालेला आहे. आपल्या चतुरस्त्र अभिनयाने आणि धारदार लेखणी सगळ्या महाराष्ट्राला आपलेसे करणारे विनोदी विदूषक समीर चौगुले आज आपल्यात उपस्थित आहेत. त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया. बंद करा तो गोळ्याचा. अरे शांत बसा गप्प बसा बघू. बंद करा तो आवाज. ए डुकरा चिपळे तुला काही वेगळं सांगायचं? वेगळं सांग. ठेव ती बंदूक खाली. वा ठेव खाली. मूर्ख पाहुणे बिथरले ना. हा असं घाबरवतात पाहुण्यांना. मग ठेवा बरं खाली बंदूक. अजिबात चालणार नाही. आणि अरे बाबू हड तुला वेगळं सांगायचं का बाबू? नको ना असं करू. मग माझं डोकं नका फिरू. हा मी भडकले तर बघा. हा मारेन. अजिबात कोणाची बंदुका वर काढायच्या नाहीत. हो या हो कसं बोलताय तुम्ही? यांच्याशी गँगस्टर आहेत ते. काळजी करू नका हो. ते आपल्याला काही करणार हो, नाही. शांत बसते. या तुम्ही बसा. चला सुरुवात करूया पुरस्कार सोहळ्यास. आधी तुम्ही मला सांगायला पाहिजे होतं. हे अचानक हे अहो मी तुम्हाला आधी सांगितलं असतं तर तुम्ही आला असतात का? नाही. म्हणूनच नाही सांगितलं. बरं. तर असे कहो आजचे आपले विनोदी विदूषक समीर चौगुले यांचा आपण सन्मान करणार आहोत. आणि त्यासाठी मी रंगमंचावर आमंत्रित करते आपल्या अंडरवर्ल्ड संघटनेचे अध्यक्ष बाबू खत्री. नमस्कार बाबू. एक मिनिट. बाबू खत्री आज दुपारी बरोबर 12 वाजता 12 वर्षांचा तुरुंगवास भोगून आपण स्वगृही परतलात. केवळ संघटनेच्या प्रेमाखातर आज आपण येथे येऊन सोहळ्याचा मान वाढवलात. त्याबद्दल आम्ही शतशः आपले
ऋणी आहोत. बापू खत्री यांना मी विनंती करते की आजचे पाहुणे समीर चौगुले यांना आपण तलवार देऊन त्यांचे स्वागत करूया. कुठं रे द्या रे. अरे हे केवढं लांब हो, थांबा ना जरा. ह्याचं काय करू मी? घरी घेऊन जा. घरी जाऊन काही वांगी कापू यांनी? अहो नाही. तलवार आहे ही, तलवार. सुरवार असती तर झब्याखाली घातली तरी असती. आता ही घातली तर टोचणार नाही. ऐका ना, मला हे नको, खरंच हे नाही नको नाही, आहे असं मला नका हे. करू. हा, असं नका करू. जड आहे. पुष्पगुच्छ दिला तर आपण घरी घेऊन जातो की नाही? हा हा, मग तसाच हा त्यांचा पुष्पगुच्छ आहे, हा घरी घेऊन जायचा. मी गेल्या वर्षी आले होते ना, तर मला ही तलवार दिली होती, मग मी तुम्ही- घरी घेऊन गेले होते. तुम्ही काय करता या तलवारीचं? लसूण सोलते. अहो या तलवारीच्या भीतीने ना लसूण स्वतःहूनच आपले साल सोडून घेते. रसिक हो, आता आपला पुरस्कार सोहळा आपण पुढे सुरू करूया. आणि हा घोषित पुरस्कार जातोय गोटी हात सफाई यांना. अहो, कुठली? तर काय? गोटी हातसफाई. गोटी हातसफाई यांनी यावर्षी लोकांच्या वस्तू चोरताना संमोहनशास्त्राची मदत घेतली. कल्याण ते भायखळा या लोकल ट्रेनच्या प्रवासात लोकांना हिप्नोटाईज करून त्यांच्या गळ्यातील चेन्स, मोबाईल लंपास केले आणि असा अभिनव स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आणि त्याबद्दल अंडरवर्ल्ड संघटनेकडनं त्यांना मानाचा मुजरा. मी समीर चौगुले यांना विनंती करते की त्यांनी गोटी हातसफाई यांना पुरस्कार बहाल करावा. टाळ्या खाली. हा गोटी गोटी नाही, अजिबात चालणार नाही. दे त्यांचा फोन त्यांना परत. माझं लक्ष आहे हं. माझं लक्ष आहे, तू समजू नकोस. अरे, ती तुझी चालबाजी माझ्या समोर चालायची नाही. हो जा आता, बक्षीस घे आणि जा. शाबास, गुड बॉय. हे काय आहे हे? पुढचा पुरस्कार आहे सर्वोत्कृष्ट विनोदी गुंड आणि तो पुरस्कार जातोय हाडक्या महातू यांना. बाबू 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 पुरे नाही, हा चालणार सर, पुरे. तर हाडक्या महादू एमएच्या बँकेत त्यांनी धाडसी दरोडा टाकला खरा, पण बँकेच्या कॅशियरने कॅश नाहीये, चेक दिला तर चालेल का असा प्रश्न विचारताच ते हो म्हणाले आणि 15 करोडचा चेक घरी घेऊन आले. आणि तो चेक भरायला बँकेत गेले असता पोलिसांनी अतिशय शिताफीनं सापळा रचून त्यांना अटक केली. तर अशा या विनोदी विदूषकास आमच्या संघटनेकडनं मानाचा मुजरा. आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा. या टाळ्या. केक घेऊन. अरे नाही, हाडक्या. पुरस्कार द्यायला नाही, घ्यायला आला होतात ना. खूपच विनोदी आहे ते. अरे बाप. बाबूजी. अरे जा, जा. तर मंडळी, आता पुढचा पुरस्कार आहे जीवन गौरव पुरस्कार आणि तो जातोय आपल्या संघटनेचे अध्यक्षपद 10 वर्ष सलग भूषवलेले असे अरुणजी कदम उर्फ तडीपार महाबळेश्वर. पाया पडतो. मी आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी
अरुणजी कदम यांचे मानपत्र वाचावे. जीवन गौरव पुरस्कार. मी कशाला आता जीवन गौरव पुरस्कार सोहळा आहे ना, जीवन गौरव पुरस्काराचं मानपत्र आपणच वाचायचं. समीरजी या वाचा. अण्णा अण्णा इथे बघा, इथे बघा, समोर बघा, समोर. हा 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 अण्णा वाचा. माननीय अरुणजी कदम, वा. हा 85 वर्षाचा तरुण आपल्या संघटनेची शान आहे. जन्म झाल्याच्या 3ऱ्याच दिवशी यांनी डॉक्टरचा स्टेटोस्कोप चोरून आपल्या दुपट्याखाली दडवला होता, असं एन्काउंटर झालेले त्यांचे साथीदार सांगायचे. तेव्हाच कळलं होतं की मुलाचे पाय पाळण्यात दिसत आहेत. तिथून मग यशस्वी कारकिर्दीची सुरुवात झाली आणि मग त्यांनी मागे वळून बघितलंच नाही. मग शहा ज्वेलर्सवरचा दरोडा म्हणू नका, नाना तायडे गँग मर्डर म्हणू नका, बिल्डरकडून खंडणी उकळण्यात त्यांचा कुणीच हात धरू शकला नाही. वा. आणि यांची खासियत होती की ते समोरच्याला उभा चिरायचे. वा. अशा अलौकिक प्रतिभेच्या युगपुरुषास आमचा मानाचा मुजरा. मी समीरजींना विनंती करते की त्यांनी पुरस्कार प्रदान करावा. ठीक आहे अण्णा, अण्णा ठेवा ती बंदूक आतमध्ये. अण्णा अहो घाबरू नका तुम्ही. काय 9 गोळ्या होत्या ना, 8 संपल्या, आता एकच राहिले. काळजी करू नका, शांत राहा. अण्णा अण्णा पुरस्कार प्रदान करतायत. घ्या घ्या पुरस्कार घ्या. अण्णा बंदूक आहे ती, पंप नाहीये तो, बंदूक आहे ती. अण्णा ठेवा आतमध्ये. काढा त्यांच्या हातून प्लीज काढा. ठेवा बरं आतमध्ये. अरे हे काय कुठे आणलंय मला तुम्ही? शाबास. या अण्णा पुरस्कार घ्या. हो घ्या. आता मी अण्णांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. अण्णा सकाळी उठलो, आंघोळ केली, वा. नाश्ताच दिला नाही हो. सुनबाईंनी. तुम्ही जरा सांगता का? अण्णा सुनबाई, अण्णा तुम्हाला पुरस्कार मिळाला आहे, त्याबद्दल बोला ना अण्णा. कसं वाटतंय? पुरस्कार देण्यापेक्षा नाश्ता दिला असता. तुम्ही सांगता का? अण्णा अण्णा सारखा सारखा सॅल्यूट मारू नका अण्णा. अरे यार रे, कोणीतरी अण्णांना घेऊन जा. हा हा अण्णा पुरस्कार घ्या घ्या. हा हा घ्या घ्या या. अण्णांना घेऊन जा कोणीतरी. या हा जा घेऊन जा. काय हल्ली त्यांना हे कसं घेतलं डोक्यावर असू दे त्यांनी? असू दे, विस्मरण होत आहे हो हल्ली त्यांना. काय म्हातार पण वाईट असतो. मग तो राजा असो किंवा साहेब असो किंवा एखादा डॉन असो. काय रे, कोण आहे? हा मग ठीक आहे, चालेल चालेल. काय झालं? कसला आवाज आला? ते काय नाही, अण्णांनी पंप समजून गोळी तोंडात मारली. अरे, या बॉडी नारे नीट पचवते. हा पचवते. अरे अण्णा गेले, अहो जाऊ दे. आत्ता इथे होते, गेले ते. तुम्ही टेन्शन नका घेऊ. या सन्मान संध्येत 5-6 बॉड्या तरी जातातच. तुम्ही हे असं तुम्ही नॉर्मल कसे बोलू शकता? मला तर आता आता पुरस्कार जाहीर होतोय. सर्वोत्कृष्ट डॉन 2020 आणि मानांकन आहेत फ्रॅक्चर बंड्या, सलीम जबरी आणि मायकल गुप्ती. हा अतिशय मानाचा पुरस्कार आहे आणि तो पुरस्कार जाहीर करण्याची विनंती मी समीरजींना करते. अरे मला कशा? अहो ना, मी अहो नाही, नाही. हा मान असतो. मगाचपासून. प्रमुख पाहुणे हा पुरस्कार जाहीर करतात, त्यामुळे ही तुमची जबाबदारी आहे. कृपया पार पाडावी. हे तुम्ही असं मला पार पाडा. मागच्या टायमाला आहे ना माझं नाव मिस झालं, या टायमाला मिस झालं ना तर डोक्यात गोळी घाली. आणि मी कमरेत. अहो हे काय बोलताय तो? हे काय बोलतात? मला मारायच्या गोष्टी करतायत हे. फ्रॅक्चर बंड्या नाही असं करायचं, अजिबात असं करायचं नाही. आणि तुम्ही पण लक्ष ठेवा ते ना, तुम्ही पुरस्कार पटकन जाहीर करा. काय मागच्या वर्षी पण असंच झालं होतं. त्याला पुरस्कार मिळाला नाही ना फ्रॅक्चर बंड्याला, त्यामुळे तो चिडला आणि अचानक रंगमंचावर गोळीबार सुरू झाला. काय बोलताय तुम्ही? पण तुम्ही काळजी करू नका. त्यांनी गोळी मारली ना समोरच्या गुंडाला, तेव्हा मला सांगितले वाका. मी पटकन खाली वाकले, बरोबर समोरच्या गुंडाला गोळी लागली. त्यामुळे तुम्ही ना वाका या शब्दावर लक्ष ठेवा. नेम फार चांगला आहे.
वाका म्हटलं की तुम्ही वाका, ठीक आहे. काका अहो ते काका म्हणाले, वाका नाही. उभं राहा, उभं राहा, उभं राहा. वाका या शब्दावर लक्ष ठेवा. गेल्या वर्षी पाहुण्यांनी ना वाका या शब्दाकडे लक्ष दिलं नाही आणि मग हेकेखोरपणा हो, बाकी काही नाही. लक्ष ठेवा वाका या शब्दावर. तर आता मी समीरजींना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार जाहीर करावा. आपलं काय नसतं म्हणजे जे काय आहे ते म्हणजे आपण जस्ट एक हां. समीरजी तुम्ही काळजी करू नका. आहे बघा, ज्याचं नाव येईल ना ते एक नाव तुम्ही घ्या. मग तिघांपैकी जो शिल्लक राहील ना त्याला आपण विजेता घोषित करूया. वाचा, हीच प्रथा आहे. वाचा. आणि सर्वोत्कृष्ट गुंड सलीम. अरे